कधी विचार केला आहे का की असा एखादा बिझनेस मॉडेल असू शकतो जिथे नफा कमावणं हे मुख्य ध्येय नाहीये, तर लोकांचं कल्याण करणं आहे. जिथे भांडवलाला नाही तर प्रत्येक सदस्याला समान अधिकार आहे. हे शक्य आहे का? तर हीच मूळ कल्पना आहे सहकारी संस्थांची. आणि आज आपण याच संस्थांचा आदर्श काय आहे आणि त्यामागचं कठोर वास्तव काय आहे, या दोन्ही बाजू अगदी जवळून समजून घेणार आहोत. तर आपण आज काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी सहकारी संस्थांचा आदर्श नेमकं आहे तरी काय ते पाहू. मग त्यांची काही जबरदस्त यशस्वी उदाहरणं बघू. त्यानंतर वास्तवात काय आणि कशा अडचणी येतात, त्या का येतात, आणि शेवटी यावर काही तोडगा आहे का यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी सहकारी संस्थांची मूळ संकल्पना काय आहे, म्हणजे त्या नक्की कशासाठी बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे काय आहे ही सहकारी संस्था? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही लोकांची एक संघटना आहे, जिथे लोक स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात. ते आपापली साधन संपत्ती आणि कष्ट एकत्र करतात आणि मिळून एखादा आर्थिक उद्योग चालवतात. कशासाठी? तर त्यांच्या सगळ्यांच्या समान गरजा पूर्ण करण्यासाठी. M.T. हेरिक यांनी एका आदर्श सहकारी संस्थेची काही खास तत्त्व सांगितली आहेत. जसं की ही गरिबांची संघटना असावी, कुणावरही जबरदस्ती नसावी, सदस्यत्व ऐच्छिक असावं, सगळ्यांनी संसाधने मिळून वापरावेत आणि कारभारही स्वतःच मिळून करावा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही कारभार. म्हणजे काय? तर एक सदस्य एक मत, पैसा कितीही असो, मत एकाच. म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वैयक्तिक फायद्यापेक्षा सगळ्यांच्या भल्याला जास्त महत्त्व दिलं जातं. खरं तर हाच या मॉडेलचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. नफा नाही तर लोकांचा विकास हेच मुख्य ध्येय आहे. बरं, हे सगळं तर झालं कागदावर, पण प्रत्यक्षात हे मॉडेल खरंच यशस्वी झाले का? चला काही उदाहरणं पाहूया. विश्वास बसणार नाही, पण आज भारतात 8.5 लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था काम करत आहेत. हो, 8.5 लाख. ही संख्याच दाखवते की हे मॉडेल किती पसरलेलं आहे. आणि या संस्थांशी किती लोक जोडले गेलेत माहितीये? जवळपास 30 कोटी. म्हणजे विचार करा, देशातली किती मोठी लोकसंख्या या चळवळीचा भाग आहे. याचं एक उत्तम, अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे ऑपरेशन फ्लडमुळे झालेली आपली धवल क्रांती. या एका चळवळीने देशभरात दूध सहकारी संस्थांचं जाळं विणलं. आणि याचा फायदा फक्त आर्थिक झाला नाही, तर सामाजिक स्तरावरही खूप मोठे बदल झाले. महिलांचं सक्षमीकरण झालं. इतकंच नाही तर कौटुंबिक हिंसाचारात घट झाल्याचंही दिसून आलं. पण थांबा, हे चित्र नेहमीच इतकं छान, इतकं सकारात्मक असतं का? आता आपण नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहूया, जिथे हे आदर्श आणि कठोर वास्तव एकमेकांसमोर येऊन उभं ठाकतं. हे बघा, एका बाजूला आहेत आदर्श, जसं की लोकशाही, समानता, गरिबांसाठी काम आणि स्वातंत्र्य. पण दुसऱ्या बाजूला आहे खरं वास्तव, जिथे निर्णय मुठभर लोकांच्या हातात आहेत. जात आणि वर्गाचा प्रभाव आहे. काही उच्चभ्रू लोकांनी संस्था ताब्यात घेतली आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे सरकारी आणि राजकीय हस्तक्षेप वाढलाय. प्रश्न असा पडतो की असं का होतं? ह्या सहकारी संस्था अपयशी का ठरतात? चला, त्यांच्या मूळ समस्या काय आहेत हे जरा तपासून पाहूया. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचा अभ्यास केला ना, की एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते की कसं राजकारण यात शिरतं. होतं काय की राजकीय नेते या संस्थांच्या संसाधनांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतात. मग ते कर्ज, सबसिडी असं आमिष दाखवून लोकांना आपलंसं करतात. यातून त्यांना मतं मिळतात आणि हळूहळू ती सहकारी संस्था एक राजकीय मशीन बनून जाते. आणि या राजकारणामुळे अनेक गंभीर समस्या उभ्या राहतात. पहिली म्हणजे काही ठराविक प्रभावशाली घराणी किंवा गट संस्थेवर कब्जा करतात. दुसरं, सरकारी मदतीमुळे नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढतो आणि कामात ढिसाळपणा येतो. तिसरं म्हणजे राजकीय हेतूने होणाऱ्या कर्जमाफीमुळे आर्थिक शिस्तच बिघडून जाते आणि अनेकदा संस्था चालवण्यासाठी जी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य लागतात तीच नसतात. आणि गंमत म्हणजे ही समस्या फक्त कुठल्या एका राज्यात किंवा एका प्रकारच्या संस्थेत नाहीये. अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास केला आणि निष्कर्ष जवळपास सारखाच होता. डॅनियल थॉर्नर यांना आढळलं की मोठे आणि श्रीमंत शेतकरीच बहुतेक फायदे लाटतात.
सत्यदेवा यांना हरियाणात दिसलं की मोठे शेतकरी सबसिडीच्या बियाणांवर मक्तेदारी करतात. तर एस एप्स्टाईन यांना कर्नाटकात कळलं की मोठे शेतकरी स्वस्तात कर्ज मिळवतात आणि लहान शेतकऱ्यांना अक्षरशः बाहेर ढकलतात. बरं, इतक्या समस्या आहेत, मग यावर काही तोडगा आहे का? यातून पुढे जाण्यासाठी काही मार्ग असू शकतो का? चला, आता यावर थोडं बोलूया. यावर अभ्यासक B.S. बाविस्कर आणि ॲटवूड यांनी एक खूप इंटरेस्टिंग मध्यम मार्ग सुचवलाय. ते म्हणतात की 2 टोकाच्या भूमिका टाळायला हव्यात. हा मध्यम मार्ग म्हणजे काय? तर एकीकडे सरकारचं अतोनात नियंत्रण नको, ज्यामुळे फक्त नोकरशाही वाढते, आणि दुसरीकडे फक्त नफ्यासाठी चालणाऱ्या बाजाराचं वर्चस्वही नको. मग हवंय तरी काय? तर सरकारची भूमिका असावी, पण मर्यादित आणि मदतीची. संस्था राजकारणापासून स्वतंत्र असावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सदस्याचा त्यात खराखुरा सक्रिय सहभाग हवा. आणि हे सगळं पाहिल्यावर आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहतो. आदर्श विरुद्ध वास्तव या लढाईत सहकारी संस्था आपलं सामाजिक ध्येय सांभाळून राजकीय जगात टिकून राहण्याचा तो समतोल साधू शकतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?